ह्या विचाराने कित्येक स्वप्न थांबतात, निर्णय अर्धवट राहतात आणि मन सतत दडपत जातं. मनात रेंगाळणारा तो एकच प्रश्न, लोक काय म्हणतील? मी हे केलं तर लोक काय म्हणतील? मी नोकरी सोडली तर लोक काय म्हणतील? मी वेगळा विचार केला तर लोक काय म्हणतील? मी डान्स केला तर लोक काय म्हणतील? हा एकच प्रश्न मनाच्या सर्व दरवाजांवर कुलूप लावतो. हा प्रश्न इतका सहज वाटतो, पण त्याने कित्येकांच्या आयुष्याला वाट चुकवली आहे. हा प्रश्न मनात कुठून येतो? आपण लहानपणापासून शिकतोय, लोकांचं ऐक, नीट वाग, कुणाचं नाव खराब होता कामा नये. पण हे लोक कोण आहेत? ते आपल्या सुखादुःखात आहेत का? ते आपली जबाबदारी घेणार आहेत का? नाही ना. पण तरीही त्यांचं मत आपल्यासाठी निर्णय घेण्याचं मापदंड बनतं. आयुष्य थांबतं, पण लोक थांबत नाहीत. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, लोक म्हणतील धाडस केलं पण उपयोग काय? तुम्ही गप्प बसा, लोक म्हणतील ही काहीच करत नाही. म्हणजे काहीही केलं तरी लोक बोलणारच. त्यांचं काम आहे बोलणं, पण आपलं काम आहे जगणं. आपल्याला अशा कित्येक गोष्टी पाहायला मिळतील. त्यातीलच एक गोष्ट, तिला चित्र काढायला आवडायचं, पण घरच्यांनी म्हटलं हे उद्योग म्हणजे काही करिअर नाही, लोक काय म्हणतील? ती थांबली, चित्र थांबली, हसू थांबलं. पण एक दिवशी तिने स्वतःला विचारलं, लोक काय म्हणतीलपेक्षा माझं मन काय म्हणतं हे महत्त्वाचं नाही का? आज ती स्वतःची कला सोशल मीडियावरती दाखवत आहे आणि आज तिचंच कौतुक सगळेजण करत आहेत. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. लोक किती वर्ष लक्षात ठेवणार? तुम्ही काही वेगळं केलं तेव्हा थोडे दिवस लोक बोलतात, पण त्यानंतर विसरून जातात. आपणच मात्र त्यांचं बोलणं एवढं मनावर घेतो आणि त्याला जपूनही ठेवतो. पण खरं सांगू का, लोक तुम्हाला विसरून जातील, पण तुम्ही तुमचं स्वप्न विसरलात तर ते तुमचं अस्तित्व हरवतं. स्वतःचं सुख दुसऱ्यांच्या मापाने मोजणं म्हणजे जणू दुसऱ्याच्या चपलेचा साईज आपल्याला जबरदस्तीनं वापरणं. तुमचं आयुष्य तुमचं आहे. तुमचे निर्णय तुमच्या अंतःकरणावर आधारित हवेत, लोकांच्या मतावर नव्हे. नेहमी ही 5 वाक्य लक्षात ठेवा. लोक काहीही बोलत, ते त्यांच्या अनुभवातून बोलतात. त्यांच्या मतांचा माझ्या मूल्यांवर परिणाम होऊ देणार नाही. मी जे काय करत आहे ते माझ्या आत्म्यासाठी योग्य आहे. मी चुका करू शकते, पण त्या माझ्यासाठी शिकवणी असतात. मी लोकांना समजते, पण स्वतःवर विश्वास ठेवते. मनाचं शुद्धीकरण करणंही महत्त्वाचं असतं. त्यासाठी मेडिटेशन करा किंवा काही प्रार्थना करा. मन शांत असणं गरजेचं असतं आणि स्वतःला सांगा, मी आता घाबरणार नाही. लोक काय म्हणतील यापेक्षा मी काय करू शकते हे महत्त्वाचं आहे. माझं ध्येय, माझं सुख, माझं जीवन हे माझंच आहे. जर तुमच्याही मनात लोक काय म्हणतील हा प्रश्न झुरत असेल तर एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघा, तू काय म्हणतेस? कारण शेवटी लोक येतात जातात, आपण स्वतःसोबत कायम असतो. तुमचं मन मोकळं झालं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.